नमस्कार. हॅलो दूरदर्शन ह्या कार्यावळीन तुमचे सगळ्यांचे स्वागत. आमकां खबर आसा की आमी सगळीच जाणां कन्ज्युमर्स, आमी गिरायकां खंयच्याय दुकानार वयता तेन्ना खंयची वस्तू आमी विकती घेता ती बरी आसा की ना हे सगळे जांच पडताळ करून आमी ती विकती घेता. पण तातूंत जर कितें कमतरता आयली तर मागीर आमी कितें करप, कारण आमी पयशे दितात आनी वस्तू विकती घेतात. त्या खातीर आमच्या कडेन ग्राहकां खातीर गिरायकां खातीर एक असो एक एक्ट आसा, त्याच्या बद्दल आयज आमी हांगासर भासाभास करतली. आमच्या स्टुडियोन आयज आयिल्ले आसा धनंजय जोग, जे ग्राहकांक मदत करपी, ग्राहकां खातीर खूब काम करपी अशे व्यक्ती आसा. धनंजय जोग हांच्यांनी गोंय राज्य सरकारा खातीर काम केलें आनी गेल्या वर्सा ते गोंय सरकार गिरायक आयोग हांगाच्यान अध्यक्ष म्हणून रिटायर जाले. तांच्या कडेन खूब अशी ज्ञान आसा ग्राहकान आपल्या हक्का खातीर कितें करपाचें. जर तुमच्या कडेन खंयचेय प्रश्न आसा की ग्राहकांनी किंवा गिरायकांनी आपलो हक्क कसो बजोवपाचो हाच्या बद्दल तुमकां कितें प्रश्न आसा तुमी जरूर आमकां विचारा. आमचे फोन नंबर आसात 222-2424 तशेंच 222-5204 ह्या लायनीचेर तुमी आमकां फोन करा आनी तुमचे प्रश्न विचारा. फोन नंबर आसात 222-5204 तशेंच 222-2424. सर धनंजय जोग, स्टुडियोन तुमचे स्वागत. थँक्यू. म्हाका आपोवन मान दिलो थँक्यू. तुमकां सांगूंकशें दिसता की श्री धनंजय जोग हे मेकॅनिकल इंजिनियर, इलेक्ट्रिकल इंजिनियर आसा. ताच्या उपरांत तांच्यांनी MBA केली आनी कायद्याचो अभ्यासूय केलो. हे केल्या नंतर ते भायल्या देशांत गेले, थंयसर खूब जाग्यांचेर काम केलें, खूब अशे एक्सपिरियन्स घेतले आनी परत आपले माय देशांत आयले. कारण तांकां दिसलें की ज्या जाग्यार हांवें शिक्षण घेतलां, ज्या जाग्यार म्हाजो जन्म जाला थंयसर हांवें येवन म्हाजी सेवा दिवपाची. हांगा आसतना ते टोस्ट मास्टर ह्या संस्थे कडेन जोडले गेले. थंयसर तांच्यांनी कशें उलोवप हें शिक्षण घेतलें आनी लोकांकूय शिक्षण दिलें. तशेंच गोंय राज्याचे ग्राहक आयोग हाचे अध्यक्ष जावन गेले आनी जेन्ना ते हे कार्य करताले तेन्ना खूबशे लोकां खातीर तांणी मदत केली आनी लोकांक फुडें हाडले की तांच्यांनी आपल्या हक्का खातीर कसो लढो दिवचो हे तांच्यांनी सगळ्या लोकांक सांगले. आज आमचे स्टुडियोन आसात. तुमचे जर प्रश्न आसात जाल्यार जरूर आमकां विचारा. तो पर्यंत म्हाज्या कडेन जे प्रश्न आसा ते हांव सरांक विचारतलें. सर आमकां सांगा की गिरायक म्हणजे कोण किंवा ग्राहक म्हणजे कोण? सारको. तुम्ही आत्ता जे सांगले की आमी दुकानान वचून वस्तू विकती घेता, सो ते मोस्ट इम्पॉर्टंट. कित्याक म्हणटा ग्राहक कोर्ट जी फॉर्म जाल्या, ग्राहक कमिशन्स ऑल ओवर इंडिया, तर ते तितून फक्त ग्राहकच वचू शकता. तर ग्राहक म्हणजे कोण की तू खंयचे एक प्रॉडक्ट ऑर सर्वीस जेन्ना पयशे फारीक करून विकती घेता तेन्ना तुवें ग्राहक. ह्याचोच कॉन्ट्ररी अर्थ असो की जेन्ना तुमी पयशे फारीक करिना तेन्ना तुमी ग्राहक न्हय, हे यादीन दवरपाचें. कितें तुमकां समज फ्री मेळ्ळें तर तेन्ना तुमी तेजे ग्राहक न्हय. ओके. जर ग्राहकाक आमी पळयतात की आतां एक वस्तू बरोबर दुसरी वस्तू फ्री दिता, तो ती दुसरी फ्री वस्तू मुळे जर म्हाका कितें त्रास जालो तर हांव कितें कोर्टान वचूंक शकता? ऑफकोर्स वचूंक शकता. कित्याक ही दुसरी वस्तू बेश्टीच तुमकां फ्री दिना. हांवें वचून ती फक्त फ्री वस्तू दियात म्हणल्यार म्हाका दिवचे ना. ती दुसरी एक वस्तू विकती घेतल्या म्हणूनय फ्री दिल्या. सो इट्स अ कंपनी स्ट्रॅटेजी आसता. लॉस करून कोण विकिना. ते प्रायसींग स्ट्रॅटेजी अशी आसता की त्यातून ताणें हेचेय पयशे काडिल्ले आसता. बरोबर. ते आमकां कळना, आमकां ते फ्री दिसता इतलेंच. सो खंयचीय गजाल आमी जेन्ना विकती घेतात, पयसो जेन्ना येता तेन्ना म्हणपाचें की आमकां हक्क आसा. पण हे आतां ग्राहक किंवा आमकां रायट्स आसा, आमकां हक्क आसा आपल्या वस्तू बद्दल जाणविकाय घेवपाची, हे केन्ना सुरू जालें? म्हणजे पयलीं आसलें काय, सुरवाती पासून आमच्या कॉन्स्टिट्युशनान आसा की ना? ना, ही सादारण नवी डेव्हलपमेंट. नवी म्हणजे अख्खे जर आमी पळोवंक गेल्यार
ब्रिटीश काळान आमचे कडेन कायदे बी आशिल्ले तितून हें ना आनी जगान खंयच नाशिल्लें. ओके. जगान अमेरिकेने पहिल्यान स्टार्ट जाले. राल्फ नाडर म्हणून एकटो फामाद एक्टिविस्ट म्हणटा कार्यकर्ता. ताणें पळयलें की तो पर्यंत अमेरिकेन गाडयो बऱ्यो पॉप्युलर जाल्ल्यो, कार्स. ताणें पळयलें की कारचे जेन्ना एक्सिडेंट जाता तेन्ना कार लॉबी स्ट्रॉंग आशिल्ली थंय. कार मॅन्युफॅक्चरिंगची लॉबी बरी स्ट्रॉंग आशिल्ली. त्या एक्सिडेंटान गाडयेचे मिस्टेकीन एक्सिडेंट जाले त्याची चड पब्लिसिटी करूंक दिनाशिल्ले. एक्सिडेंट दोनूय फाटी जावं शकता, दोनूय वाटेन. एक म्हणजे मनशान मिस्टेक केली नाल्यार गाडयेन कितें कमी आशिल्लें, ब्रेक फेल जाले समज, सादें उदाहरण. ती बातमी भायर येवपाची न्ही अशें ते गाडयांचे मॅन्युफॅक्चर करताले. हेणें त्याच्या विरुद्ध झगडले. ते झगडून ताणें इतलें वाडयलें की मागीर प्रेसिडेंट ऑफ अमेरिका, पॉप्युलर प्रेसिडेंट आशिल्लो जॉन एफ कॅनेडी, ताणें पार्लिमेंटान म्हटलें, तांच्या पार्लिमेंटाक सिनेट म्हणटा, सिनेटीन ताणें भाशण दिलें तेन्ना ताणें सांगलें की कंज्युमराक हक्क येवपाक जाय. ती मागीर अमेरिकेन अशी सुरवात जावन युरोपान पसरली, बाकीच्या देशांत गेली. निमण्यान युनायटेड नेशन्स जे आमी म्हणटा तांणी 1985 सगळ्या मेंबराक सांगिल्लें. तेन्ना युनायटेड नेशन्सचे 194-195 कितें मेंबर्स आशिल्ले, इतले कंट्रीज, की सगळ्या कंट्रींनी आपापल्या कंट्रीन, आपल्या देशान कंज्युमराचो कायदो करात आनी इम्प्लिमेंट करात. ते आयकून आमी 1986 सर आमकां एक प्रश्न येता, फोन इन लाईव्ह असा म्हणटकूच प्रश्न येता. आमी प्रश्न घेवया आनी मागीर हाचेर वाचपास सुरूच दवरुया. शुभम, तुजो कितें प्रश्न आसा विचार. हॅलो सर, हांव पर्वळच्यान उलयतालो शुभम. सर सध्या ते ऑनलायन आमी कितें पर्चेसींग बी करता ताचेर सपोज कितें फ्रॉड जाले, सपोज आनी कितें हे जाल्यार ताका कंज्युमर फोरम लायबल आसा काय, म्हणजे कंज्युमर फोरमान आमी ती केस घालू शकता काय? कित्याक म्हजे कडेन एक इन्सिडंट जाले न्ही, हांवें ऑनलायन शर्ट पळयले आनी शर्टाचे हे दिले, तेंच्यांनी शर्टाचे ऐवजी दुसरे कितें पॅकेटान घालून धाडले. सो त्याचेर कितें करूंक येता काय? शुभम, देव बरें करूं. तुजो प्रश्न एकदम बरो आसा. आमी पयलीं उलयतालीं. शुभमाचो प्रश्न आसा सर की ऑनलायन जे आमी शॉपिंग करता तातूंत जेन्ना आमी एक वस्तू मागयता आनी शुभमान शर्ट मागयल्लो पण ताका दुसरी वस्तू आयली, सो असल्या केसींनी आमी कितें करूंक शकता? वय व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. कित्याक म्हणटा कितें ऑनलायन हे पर्चेसींग हालींच सुरू जाला, लास्ट लेस दॅन डिकेड, 8-10 वर्सां पयलींच, हालींच जाला. तर जाता कितें, ऑनलायन आमी गोंया बसून ऑर्डर करता पण माल येतलो हरियाणा, तेंचे गोडाऊन आसतले, कलकत्ता आसतले, चेन्नई आसतले, खंय तरी व्हडले गोडाऊन आसता ऑनलायन सप्लायरांचे, थंयच्यान माल येता. पयलीं अशी सिस्टम आशिल्ली की म्हजो माल हांव हरियाणान विकता तर हांव म्हणूंक शकतालो की हरियाणा कोर्टानूच तुमी येवपाचे. आतां तशें गोंयच्या म्हटलें गिरायकाक जाल्यार मागीर जावचें ना. एका शर्टाक तो थंय कसो वतलो. आतां कायद्यान अशी प्रोविजन आसा की ऑनलायन तुमी हांगा गोंया बसून जेन्ना ऑर्डर केल्या, इन गोवा इटसेल्फ तुमी कंज्युमर केस फायल करूं शकता. चुकीची वस्तू आयली, मागले ती वस्तू येवंकच ना, पिनिल्लो शर्ट आयला, कितेंय जावं, तर गोंया बसूनच तुमी हें करूं शकता. ओके, म्हाका दिसता शुभमाक तेचें उत्तर मेळिल्लें आसा. तूं हांगा बसून तूं केस फायल करूंक शकता कारण तुका चुकीची वस्तू मेळ्ळी. तुजो शर्ट मेळूंक ना पण चुकीची वस्तू मेळ्ळी. ते प्रोविजन आमच्या कंज्युमर रायटान आसा. सर आतां आमकां आनीक फोन येता. मारिया नुवेच्यान करता. मारिया फेर्नांडीस, बाय तुजो प्रश्न विचार. हाय. हॅलो. आयकूंक येता मारिया. आयकूंक येता मॅडम, आयकूंक येता? हय, आयकूंक येता. म्हजो प्रश्न असो, हय, हे येता न्हू, जायते कडेन सेल येता हिंग खावपा वस्तू, लोणचें, बिस्कीट, दुसरे मोचे तसलें येता. पूण तेका एक्सपायरी आसना. तेंगेली एक्सपायरी मॅन्युफॅक्चर आसा तो एक्सपायरी आसना. आनी दुसरी घालपाच्यो पांयां घालपा तेकाय तशेंच एक्सपायरी आसना.
आनी ते तेंगेले भितर बेश्टे वयल्यान एक भाशेन भितर आनी ते रोखडे दाखोवच्या वसोतू ते मागीर झगडो येताय. आमगे मारगांव जायते पाटी सेल येता आनी जायते पाट तेंगे वस्तू हे भाशेन आसताय. आनी दुसरी म्हळ्यार जायते जाम आनी कितें बरे बरे व्हडले हे आसताय सेल दुसरे शॉपां तेंचेरूय जायते पाटी पूण तेंक दाखयत जाल्यार त्या म्हणटाय कितें तुका जाय जाल्यार व्हर नाका जाल्यार व्हर नाका. आनी दुसरे थिंग आमगे गोंयकार लोक आसता ती म्हाका चोयताय ती म्हणटाय तूं एक वस्त घेच्या तेंका झोंटोता आम कितलें घेयलें हे भाशेन. पूण हांव विचार ते मुगे रॉंग आसता जाल्यार सांग म्हाका. मारिया बाय, देव बरें करूं. म्हाका दिसता बरो प्रश्न विचारलेलो आसा. सर हांगासर उत्तर दिवपाक तयार आसात. तांचो प्रश्न आसा की आमी जेन्ना वस्तू एक्झिबिशनान खंयची वस्तू घेता ताचेर एक्सपायरी डेट आसना आनी जर तांकां विचारलें की कसो जाला कित्याक ना कितें एक्सपायरी तर ते उत्तर दिवपाक सोदिनात. सो तेन्ना गिरायकान कितें करपाचें? व्हेरी गूड क्वेश्चन. कितें आसा विकती दिवपी जो मनीस आसा ताणें कायदो पळोवपाक जाय खरेंच, पूण ग्राहकांनी आपले दोळे उक्ते दवरपाक जाय. जे समज बिस्किटाचें पाकीट आसा पार्सल पॅकेट तेचेर एक्सपायरी डेट आसपाकूच जाय, ना जाल्यार तुमी घेयनाकात. यू शूड नॉट बाय. आतां थोड्या आयटमांक एक्सपायरी डेट नासता. फॉर एग्जाम्पल तांदूळ घेतले, गहू घेतले तर गव्हाचे पाकीट असल्यार एक्सपायरी डेट आसता. आटाव बी त्याचे पाकीट मेळटा त्याचेर एक्सपायरी डेट आसता कंपनीचे सप्लाय. पण लूज गहू पसऱ्यार आमी घेता, लूज तांदूळ डाळ घेतली त्याचेर एक्सपायरी डेट नासता. ती आमी पळोवन घेता काय ना. पण जे पॅकेट आसता त्याचेर एक्सपायरी डेट आसपाकूच जाय. आणि इफ दे आर नॉट गिवींग यू कॅन फायल अ कंप्लेंट. इफ दे आर ते उत्तर दिवपाक सोदिना अशें चलचें ना. जर तिचे प्रश्न आनीक आसले की दुसरे प्रोडक्ट म्हणजे आमचे चप्पल किंवा कपडे हे प्रोडक्टांक एक्सपायरी डेट युजली आसना. पण जेन्ना आमी जर तांकां एक्सप्लेनेशन विचारलें की कशें केला कितें मटिरियल लागला तर तेणी आमकां सांगपाक जाय की ना? ऑफकोर्स एक्सप्लेनेशन हे ताणेंच बरें एग्जाम्पल दिला. चप्पल, शर्ट एक्सेट्रा हेका एक्सपायरी डेट नासतलीच. इवन अब्रॉड खंयच्याच देशान एक्सपायरी डेट नासता. कपड्याक एक्सपायरी डेट नासता, चामड्याक नासता. सो देर कॅनॉट बी एन एक्सपायरी डेट. ते आमी पळोवन घेवपाचे. आमचे जे ज्ञान आसा त्या प्रमाणे आमी घेवपाचे. पण त्यांचो एक हक्क आमकां गिरायक म्हणून आसा, कसले मटेरियलान केल्ले आसा हे सांगपाकूच जाय. हे सांगूंक सोदिना जाल्यार ही इज इन द रॉंग. सर आनी एक आमकां प्रश्न येता. संजना शेट्ये मुंबईच्यान आमकां फोन करता. बाय तुजो प्रश्न विचार. हॅलो. नमस्कार. मी संजना शेट्ये मुंबईहून बोलतेय. बोला. माझ्या मिस्टरांचं इकडे किराणा मालाचं दुकान आहे आणि आम्ही होलसेलर कडनं दूध, ब्रेड, अंडी अशा रोजच्या वापराच्या गोष्टी घेतो. तर त्याच्याबद्दल जर काही आम्हाला प्रॉब्लेम असेल, समजा ब्रेड किंवा दूध जुना आला असेल म्हणजे त्यांचा एक्सपायरी डेट असेल, तर या बाबतीत आम्ही होलसेलर विरुद्ध कंप्लेंट कन्झ्युमर कोर्टमध्ये करू शकतो का? सर कळलं तुमचा प्रश्न. खूप चांगला प्रश्न आहे संजना बाई. मराठीन उलोवं उत्तर अशें की हें खरें की तुमी पयशे मोडून विकते घेतल्या, पण तुम्ही 500 पाकिटां समज दिसाची घेता. खंय बॉम्बे आशिल्ले का पुना? मुंबईच्यान केला फोन. तर मुंबईचो धाकटो पसरोय दिसाक 1000 पाकिटां मिल्काची विकत आसतलो. म्हणजे 1000 पाकिटां तो विकत घेता आणि आपलं प्रॉफिट काय करून ब्रँडेड प्रायसाचेर विकता. तर 1000 पाकिटां ताणें विकते गेली, ताणेंय पयशे मोडल्या डेरी कडल्यान. पण ताणें विकती कित्याक घेतल्या? आपणाक पिवूंक घेवना. ताणें रिसेल. सो रिसेलाक कोण घेता that he is not a consumer. So that is important. I see. For example, तुवें आनी हांवें स्कूटर घेतली, तर आमी आमकां चलोवपाक, म्हाज्या पुतान चलोवपाक अशी आमी स्कूटर घेता, भावाक प्रेझेंट घेवन दिता. पण डीलर जो आसता स्कूटरीचो
तो ट्रक भरून 100 स्कुटरी मागयता फ्रॉम मॅन्युफॅक्चरर. ही इज नॉट अ कंज्युमर बिकॉज ही हॅज बॉट फॉर रिसेल. परत विकपाक ताणें विकती घेतले ते. ताका न्याय मेळटलो. त्याचे आनी मॅन्युफॅक्चरर सप्लायराचे कितें प्रॉब्लेम आयल्यार न्याय मेळटलो, पण कंज्युमर कोर्टान न्ही, ताणें सिवील कोर्टान वचपाचें. ओके ओके. So when he has bought for commercial purpose, for resale, he should not be, he is not a consumer. See, consumer court, consumer act, साध्या माणसाक आसा, for the common man. एकटो मनीस दुधाचे पाकेट घेता, एकटो मनीस आपल्याक लागून स्कूटर घेता, तांकां लागून आसा. तूं बिझनेस करपाक 100 स्कूटरी घेता, तांचो कायदो वेगळो आसतलो. वेगळो म्हणजे कमर्शियल सिव्हिल कोर्टान वचपाचें. न्याय मेळटलो. आमची लोकशाय आसा, न्याय मेळटलेच, पण सिव्हिल कोर्टान वचपाचें. जर एक प्रोडक्ट हांवें घेतले, जर डीलर हांवें घेतले होलसेलर, एक प्रोडक्ट जर खराब आयलो तर डीलराचे आनी होलसेलराचे कितें तरी कॉन्ट्रॅक्ट आसतलो की हांव परत धाडूंक शकता, तो म्हाका नवो, अशें तांचे कितें कॉन्ट्रॅक्ट आसूंक शकता. हय, पण त्या अरेंजमेंटाचो फायदो घेवपाचो, डीलराक वचून परत दिवपाचें, हे पळय पिड्ड्यार आशिल्ले प्रॉडक्ट आयले, म्हाका रिप्लेसमेंट दियात. पण डीलर कंज्युमर कोर्टान वचूंक शकना ना, डीलर कारण तो परत विकता तो प्रोडक्ट, परत विकता. सो फॉर रिसेल म्हणून जी कॅटेगरी आसा, कमर्शियल प्रॉडक्ट फॉर रिसेल, ही एक्सेप्शन आसा. बरोबर. तूं फारीक करता, बट यू कॅन नॉट कम टू द कंज्युमर कोर्ट, यू गो टू द सिव्हिल कोर्ट. ओके, दॅट इज एक्सेप्शन. पण आता जर एक नॉर्मल गिरायक म्हणून हांव होलसेलरा कडल्यान घेतले, सपोज खूब घेतले, आता आज म्हजें फंक्शन आसा घरान आनी हांवें 100 पाकिटां घेतली दुधाची, तातूंत जर खराब आयले तर तेन्ना हांव ऑफकोर्स तूं कंज्युमर उरताच. तुझे व्हडले 500 हे घेतले लग्नाचे फंक्शन कितें मूंज आशिल्ले, 500 पाकिटां घेतली, तितून खराब आसल्यार कित्याक तुवें विकपाक घेवंक ना ती, तुवें तुज्या गेस्टाक घेतल्या ती. You are not selling them to your guests. Okay. Sarke न्ही. So in case you have bought it for resale, then to consumer ना. So here you are a consumer. So म्हाका दिसता आमी सगळ्यांनी ध्यानान दवरूंक जाय की जेन्ना आमी खंयची वस्तू घेता पयशे दिवन आनी ती खराब जाली तर मागीर आमी कंज्युमर कोर्टान वचूंक शकता. पण जर डीलर आसा तो होलसेलान घेता आनी परत विकपाक तो करता जाल्यार थंयसर ताचे वेगळे कायदे आसतले. सर, तुमी पयलीं आमकां सांगताले की कंज्युमर हक्क किंवा गिरायकांचो हक्क सुरवात खंयच्यान जाली आनी मागीर भारतान आमी कशी तिची सुरवात केली. सो हांवें सांगलें की युनायटेड नेशन्सान 1985 1985 आमच्या सगळ्या मेंबर देशांनी कंज्युमर कायदे आपापल्या परिस्थिती प्रमाणे आपापले कायदे करात आणि इमिजिएटली इम्प्लिमेंट करात, म्हणजे तुमच्या सिटीजनाक, तुमच्या कंज्युमराक हक्क मेळटले आपले. त्या प्रमाणे आमच्या इंडियन 1986 आमचो कंज्युमर ॲक्ट पास केलो आणि तेन्नाच्यान कंज्युमर कमिशन्स, कंज्युमर कोर्ट्स स्टार्ट जाली. सो हिची सुरवात म्हणजे तो एक स्लोगन जालो सुरू, जागो ग्राहक जागो, हो कित्या खातीर जालो सुरू, म्हणजे त्याची सुरवात जाली म्हणून लोकांक कळपाक कित्याक तो पर्यंत कंज्युमराक हक्क, आपल्या हक्काची जाणीव नाशिल्ली. जातालें कितें, आतां एक एग्जाम्पल कोणें आमकां विचारिल्लें की ह्या धाकट्या प्रॉडक्टाचेर एक्सपायरी डेट ना, 500 रुपयाचे 100 रुपयाचे प्रॉडक्ट, तेन्ना सिव्हिल कोर्टान कोण वचनाशिल्ले. कित्याक सिव्हिल कोर्टान सगळ्यो केसी येता. 2 भाव प्रॉपर्टीक झगडटा ती केस थंय आसा, कोणाची डायव्हर्साची केस थंय आसा, कोण गव्हर्मेंट एम्प्लॉई म्हाका प्रमोशन मेळूंक ना म्हणून तोय केस करता. सो त्या केसीच्या लायनीन तुजे 500 रुपयाची केस तुका लायन रावची पडटा आनी मागीर 5-5, 10-10 वर्सां रावन मागीर फायदो नाशिल्लो. सर, आमकां हांगासर एक प्रश्न येता. सोनाक्षी शर्मा पणजेच्यान आमकां प्रश्न विचारता. सोनाक्षी बाय, तुजो प्रश्न विचार. So actually my question was that if I avail some service from a government authority or a facility like Indian Railways or some issue with the electricity department, can I then file a consumer case? Am I a consumer if I avail a government service, and can I take action against a government body? Yes. Yes, Sonakshi, a very good question. Irrespective of whether it's a government or private, whenever you are paying, you are a consumer, and the government is bound
the act is designed such that even the government is bound to give you service if they have taken money from you. You gave examples of what example did you give? गव्हर्मेंट रेल्वे तिकीट जर आम्ही हय, घेतली correct. आणि रेल्वेन तुका फॅसिलिटी सारखी दिवंक ना Correct. तर आम्ही कागाळ Of करू course, शकता. you have paid for a railway ticket. The railway minister is not giving you a free pass. You have paid for a railway ticket. Similarly, you may have paid for a state transport. In Goa, we have Kadamba, Maharashtra state, etc. So, whenever you are paying, you are a consumer. Obviously, when you do not pay for certain services, for example, in a government hospital, you do not pay. At least you do not pay for the treatment. बरोबर. हय. So, the doctor does not charge you operation fees. He operates and he gets his salary. Okay. So, there you are not a consumer. हां. पण सर गोवा मेडिकल कॉलेज किंवा खंयच्याय गव्हर्मेंट सरकारी, हॉस्पिटलान सरकारी हॉस्पिटलान जर थंय प्रायवेट रुमाची फॅसिलिटी आसा हय. केन्ना केन्ना आसता Correct. आनी थंय आमी थोडे पयशे भरून तो रूम सारकें. घेता आनी थंय जर कितें आमची कागाळ आसा किंवा आमची कंप्लेन्स आसा थंय आमी वचूंक शकता. Of course, जाता कितें you are paying there, तुम्ही पैसे फारीक करता स्पेशल रूमाक. हय म्हणजे स्पेशल रूम स्वच्छ आसपाक जाय. हय सपोज दे हॅव प्रॉमिस्ड 250 रुपयांक सादी रूम आसा, 500 रुपयांक एसी रूम AC, आसा. हय. आता एसी रूम घेतले तुवें 500 रूम आणि एसी ना, then your rights are disturbed. ओके. Your rights are violated. Yeah. तुका हक्क आसा. But not in general as the for the treatment. In even in government hospital केन्ना 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 आपली वखदां दिता तुका, हय केन्ना तांचे कडेन नासता ती, हय बरोबर. तांचे कडेन दे आर नॉट सपोज टू हॅव इन स्टॉक. हय ते भरून दिता, फार्मसीन वचून ती विकते घेयात. हय आता ते फार्मसीन विकते घेतले मेडिसीन आणि तितून कितें हे आसा जाल्यार यू हॅव अ कंप्लेंट, बट इट इज नॉट अगेन्स्ट द गव्हर्मेंट हॉस्पिटल. बरोबर. इट इज अगेन्स्ट द फार्मसी और इट इज अगेन्स्ट दिस सर्वीस, बरोबर. नॉट फॉर द ट्रीटमेंट. सो आमी सदांच याद दवरूंक जाय खंयचेय गजालीन पयसो आयलो तर आमी थंयसर पळोवपाक जाय की आमकां ती वस्तू सारकी मेळ्ळ्या की ना, आनी ना मेळूंक जाल्यार आमी कंज्युमर कोर्टान वचूंक शकता. बरोबर सर? सारकें. सर आतां जर म्हाका कागाळ करपाक जाय, कंप्लेन करपाक जाय, तें हांवें कशें करप, खंय वचप? करेक्ट. एक इम्पॉर्टंट हेतून सांगपाक मेसेज शूड गो की बाकी सगळ्या केसी करपाक नॉर्मली यू हॅव टू एंगेज अ लॉयर. प्रॉपर्टी केस, फॅमिली केस, एनी अदर केस तुमकां लॉयर करचो पडटा. कंज्युमर एक्टान बरयल्लें आसा की लॉयर करपाची गरज ना. लॉयर करपाक परमिशन ना अशें ना, तुमकां जाय जाल्यार करात, पण लॉयर करपाची गरज ना. तुम्ही कंप्लेंट आपुणूच बरोवंक शकता, आपुणूच वचून फायल करूंक शकता आणि आपुणूच त्याची ती फायट करूंक शकता. आता हांवें सांगिल्लें तशें एवरी ऑल ओवर इंडिया सगळ्या डिस्ट्रिक्टान कमीत कमी एक तरी कोर्ट, कंज्युमर कोर्ट आसा. सो समज तूं साऊथ गोवान, आमचे धाकटे गोवा दोनूच डिस्ट्रिक्ट, बरोबर. सो साऊथ गोवान असेल तुवें मडगांव डिस्ट्रिक्ट कोर्टान, डिस्ट्रिक्ट कंज्युमर कमिशन फायल करपाचें. नॉर्थ गोवान असल्यार पर्वरी आसा. सो दीस इज डिस्ट्रिक्ट लेवल. आणि स्टेट लेवल आसा पणजेन जुंता वचून. बरोबर. सो आता हांव पणजेन आसा. शुड आय गो टू पर्वरी और शुड आय गो टू पणजे? ना, मडगांव तो प्रश्नच येना. पणजे म्हणजे हांव नॉर्थानूच आयलो. पण शुड आय गो टू पर्वरी डिस्ट्रिक्ट और शुड आय गो टू जुंता हाऊस स्टेट कमिशन? दॅट इज व्हेरी क्लियर. अप टू 50 lakhs यू गो टू डिस्ट्रिक्ट. ओके. तुमची 50 लाखापर्यंतची, सो स्कूटर, चप्पल एक्सेट्रा, अप टू 50 lakhs गो टू डिस्ट्रिक्ट. अबव 50 lakhs टू 2 crore गो टू स्टेट. बरोबर. आणि 2 crore वयर असल्यार गो डायरेक्टली टू नॅशनल कमिशन. ती दिल्ली असता. सर आमकां एक प्रश्न येता. भारती बांदेकर सांताक्रूजच्यान. बाय तुजो प्रश्न विचार. हॅलो. हॅलो. माझो प्रश्न असो आसा की आमी एका दुकानांसून खंयची वस्तू खरेदी करता जाल्यार आमी ऑलरेडी इन्कम टॅक्स बीन भरलेलो आसता, जाल्यार तरी सुद्दां आमकां टॅक्स लावन बील येता. ते कशें कितें? सर तुमकां कळ्ळें प्रश्न? हांवें जर कितें वस्तू घेतली, ती म्हणटा की आम्ही ऑलरेडी इन्कम टॅक्स भरलेलो आसा, पण तरी पण बिलाचे ते टॅक्स येता किंवा सम टॅक्स, सर्विस टॅक्स, वॉट एवर, तो कित्याक येवपाक जाय? इन्कम टॅक्स अँड सेल्स टॅक्स
आता सेल्स टॅक्स काढून आता GST म्हणून आयले. सो दीस हॅज बिकम्स एक म्हणजे हे तो वेगळो प्रश्न जालो. पण इन्कम टॅक्स इज डिपेंड्स ऑन युअर इन्कम आणि हे GST सेल्स टॅक्स डिपेंड ऑन द एवरी गुड दॅट यू परचेस. सो दीस इज नॉट कनेक्टेड. इन्कम टॅक्स दिलो म्हणून हो दिवपाचें न्ही, जाल्यार हो दिलो म्हणून इन्कम टॅक्स दिवपाचें न्ही, अशें चलना. म्हणजे दोगांय भितर खंयचेच रिलेशन अशें ना. रिलेशन अशें ना. अँड दॅट इज नॉट अ सब्जेक्ट अंडर कंज्युमर कमिशन. फॉर दॅट बेस्ट यू कन्सल्ट अ टॅक्स एक्सपर्ट. टॅक्सेशन CA कन्सल्ट करात. बरोबर. म्हणजे इन्कम टॅक्स आपण दिता जाल्यार GST CST दिवपाचो की ना. पण ना, आन्सर इज क्लियर. इन्कम टॅक्स दिवनी जस्ट बिकॉज समबडी इज पेईंग मोर इन्कम टॅक्स ताका एक वस्तू फ्री मेळटली आनी हांव गरीब, हांव इन्कम टॅक्स फारीक करना म्हणून म्हाका तीच वस्तू म्हारग मेळटली ना. टॅक्स दोगांनी तितलोच भरपाक जाय. दॅट इज क्लियर. ओके सर, आनी एक प्रश्न येता आमकां. इशिका नायक, विचार तुजो प्रश्न कितें आसा? माझा प्रश्न. हॅलो सर. हॅलो हॅलो. सर, माझा प्रश्न असा आसा की माझं बँकेन अकाउंट आसा. हॅलो हॅलो, आयकूंक येता, उलय. सो माझं बँकेन अकाउंट आसा. सो तेंच्यांनी विदाउट माय कन्सेंट ते इंट्रस्टाक तेंच्यांनी डिडक्ट केले पयशे म्हाका हे करीत आसतना. आनी हे तुझे इंटरेस्टाचे पैसे डिडक्ट केले. ऋषिका, तुझो प्रश्न मातसो परत विचारता? माझे टॅक्सा खातीर तेंच्यांनी हांवें फारीक केल्लेले न्हू तांकां पयशे, ते तेंच्यांनी डिडक्ट केले. पण तेंच्यांनी घालता आसतना ते अकाउंट हेचेर घालूंक ना म्हजे. सो तूं हांगासर विचारूंक सोदता की तूं की हांव अगेन्स्ट बँक कंप्लेन करूं शकता? प्रश्न तुजो असो आसा की तुजे बँकेन पैसे आसा ताचेर इंट्रस्ट लागला, ताचेर टॅक्स लागलो तुका, तो डिडक्ट केलो की तुजो इंट्रस्ट डिडक्ट केल्लो? परत विचार. म्हणजे तेंच्यांनी म्हाका दाखोवंक ना. सो दॅट म्हाका आतां जेन्ना टॅक्साक फायल बील करपाक जाय ते इंट्रस्ट दाखयनात म्हाका थंयसर. तेंच्यांनी डिडक्ट केला म्हणून तो. विदाउट सांगनासतना ना सांगिनासतना त्याचो इंट्रस्ट डिडक्ट केलो. डिडक्ट करतात. हांगासर कितें करप गिरायकान? बँके अगेन्स्ट म्हाका हे करूंक गावता तांकां कंप्लेन? बँकेक करप कंप्लेन की कंज्युमर कोर्टान? म्हणजे बँके अगेन्स्ट कंप्लेन करूंक गावता कंज्युमर कोर्टान? पळय, आतां हेतून डिटेल आतां इंट्रस्ट कित्याक म्हणून कट केलो, कट करपाचो हक्क आसा. दॅट इज पार्ट ऑफ द इन्कम टॅक्स रुल्स. ओके. तुजो बँकेन इंट्रस्ट एवरी इयर इतल्याक अमावंट फिक्स केल्ली आसा. तेच्या वयर समज तुका इंट्रस्ट मेळ्ळो तुज्या डिपॉझिटर जाल्यार टॅक्स करपाचो गव्हर्मेंटाक हक्क आसा. बट दॅट अगेन बिकम्स अ टॅक्सेशन इश्यू. हियर वी आर टॉकिंग अबाउट कंज्युमर. नाही, बँकेन विदाउट इंटिमेशन सांगनासतना तो डिडक्ट केलो. सांगूंक जाय आसलो न्ही गिरायकाक की तुजो? ना, गिरायक शूड नो. आता तातून पडना. गिरायक शूड नो. यू शूड नो युअर तुजें इन्कम कितें आसा, तुजें फिक्स डिपॉझिटान कितले मेळटा तुका इंट्रस्ट. म्हाका समज म्हजें 1 कोटीचें डिपॉझिट आसा, म्हाका वर्साक 10 लाख इंट्रस्ट मेळटा, 8 लाख इंट्रस्ट मेळटा 8%. टॅक्स कितलो कट करतलो हांव जाणा आसपाक जाय. हांव नको जाल्यार म्हज्या CAक विचारपाचें. बरोबर. सो यू शूड नो युअर टॅक्स. वी कॅनॉट टेल यू दॅट. बट इन प्रिंसिपल बँकेन कितें चूक केली, यू कॅन फायल अ कंप्लेंट अगेन्स्ट द बँक. बिकॉज जेन्ना तूं अकाउंट उगडटा बँकेन, सादो सेविंग्स अकाउंट जावं, 500 रुपये धरून अकाउंट उगडला, डिपॉझिट बी व्हडलें ना, तरी पण जेन्ना तुवें अकाउंट उगडला तेन्ना तूं बँकेचो गिरायक जालो. सो यू कॅन फायट अगेन्स्ट एनी मिस्टेक बाय द बँक. ओके ओके. आता त्यांच्यानी पयलीं तुका टॅक्स वाय दे शूड टेल यू एवरी इयर, यू शूड नो वॉट इज द टॅक्सेशन. बरोबर. ऑनरेबल फायनान्स मिनिस्टर तुमचे बजेट अनाउन्स करता, इन्कम टॅक्स वाडयला व टॅक्स कमी केला म्हणून सांगता, ते आमी लक्षांत दवरपाचें. आमी सतर्क रावपाक जाय. सतर्क रावपाक. सर, आमकां आनी एक प्रश्न येता सोलापूरच्यान. हॅलो. हॅलो सर. नमस्कार, मी सोलापूर महाराष्ट्रातून बोलतो मॅडम. बोला सर. मी एक प्रॉपर्टी घेतली मॅडम. मी घेणारा हात म्हणजे तिसरा माणूस आहे. मी अगोदर एक ओरिजिनल मालकाकडून घेतला, त्याने विकला, त्याच्याकडून त्याने विकला, मग तिसरा मी घेतलोय.
हॅलो. हा बोला सर. हा, ती प्रॉपर्टी घेतलो त्याच्यावर मी बँकेचा पंजाब नॅशनल बँकेचा लोन पण काढलो. हो. पंजाब नॅशनल बँकेचा लोन काढल्यानंतर ती प्रॉपर्टी आता क्लिअर झाली, म्हणजे लोन फेडलं गेलं आणि मीन व्हाईल 1-2 हप्ते असायचे असताना नंतर एक मला कळलं की त्या बँकेवर त्या प्रॉपर्टीवर अगोदरच्या ICICI बँकेचा कर्ज आहे, म्हणजे बोजा आहे. अच्छा. आता त्यासाठी मला काय करावं लागेल? बँकेकडनं तर घेताना तर मी तर रीतसर घेतलंय, म्हणजे रजिस्ट्री वगैरे सगळी आहे, तसं काय नाही की असं नाही म्हणून. आता ते बँकेचं हे आता कंझ्युमरनं काय करावं आमच्यासारख्या लोकांनी? बरं, मी विचारते सरांना, बघूया काय सांगतात सर आम्हाला. सोलापूर ह्यांचा प्रश्न असो की त्यांच्यानी प्रॉपर्टी घेतल्या एक पार्टी कडल्यान आणि ह्या प्रॉपर्टीचे त्यांनी लोन घेतलं प्रॉपर्टी घेवपाक. सो आता लोन तो फेडला गेला, पंजाब नॅशनल बँकेचे तिने दिले. पण आता हांकां कळ्ळें की त्याच प्रॉपर्टीचेर ICICI बँकेचो आनीक लोन आसा, म्हणजे पयलींचे पार्टीन घेतलेलो. सो ह्या प्रॉब्लमांक तो कशें वचपाचें अशें आसा की ग्राहक कायद्याचे जे आमी उलयता, ग्राहक संरक्षण कायदा वो आमी ओदळ मगाशी म्हटल्या प्रमाणे साधा माणूस ग्राहक ह्याच्यासाठी हा कायदा बनलेला आहे. वस्तू आणि सेवा खरेदीचा. वस्तू म्हणजे तुम्ही 1 रुपयाचं 5 रुपयाचं पेन असो किंवा 5 कोटी रुपयाची महाग कार असो, वस्तू झाली. सेवा, बस सर्व्हिस, कोरियर, विमानाचं तिकीट, रेल्वेचं तिकीट, हे सेवा झाल्या. लहान माणसाला आपल्या 140 कोटी पॉप्युलेशन पैकी सगळ्यांचं स्वप्न असतं की आपलं घर असावं. म्हणून घर ही खरं म्हणजे वस्तू नाही. सो घरासाठी एक्सेप्शन मुद्दाम करून घर हा आयटम, हाऊसिंग, ग्राहक कायद्यात घेतलेला आहे. ओके. पण प्रॉपर्टी तुम्ही जे म्हणता, तुम्ही लँड घेतली, जमीन घेतली, दिस इज नॉट अंडर कंझ्युमर ऍक्ट. तुम्ही योग्य त्या वकिलाचा सल्ला घेऊन सिव्हिल कोर्टात जायचं. ओके ओके. कंझ्युमर कोर्टात तुम्हाला स्थान नाही, बरोबर, ग्राहक म्हणून स्थान नाही. ओके सर. आमकां आनी एक प्रश्न येता. प्रस्मिता नाईक. हॅलो. हा प्रस्मिता, तुझा प्रश्न विचार. हॅलो. हय, ऐकू येता? हय हय ऐकूंक येता. विचार. माझो प्रश्न असो आसा की फार्मसीन वेगवेगळ्या नावाच्यो टॅबलेटी मेळटा, सेम ब्रँडाच्यो, म्हटल्यार प्रायस वेगवेगळ्यो आसता. सपोज पॅरासिटामॉल एक आसा जाल्यार आमी हाडपाक पॅरासिटामॉल वयता, ब्रँड वेगळो आसता त्या पॅरासिटामॉलचो, पण तेचो पयशांचो जो रेट आसता तो डिफरन्स आसा. म्हणजे ही जर 5 रुपयान मेळटा जाल्यार ती 10 रुपयान मेळटा, अशें कित्याक? आता जर म्हाका ओके, पॅरासिटामॉल म्हणजे फार्मसी केमिस्टा कडेन गेले हांव, म्हाका पॅरासिटामॉल जाय, पण पॅरासिटामॉल मे बी क्रोसीन तातूंत आसता पॅरासिटामॉल, हांवें घेतली 5 रुपयाक. पण दुसरे डोलो जर घेवपाक गेले हांव, ताचो प्रायस वेगळो आसता. तांचो प्रश्न आसा अशें कित्याक, म्हणजे आमकां ते कंपनी फटयता की मदीं डिलर फटयता की अशें? हेच्या दुसरें एक उदाहरण दिता. जसो कंझ्युमर म्हणून, ग्राहक म्हणून आमकां हक्क आसता, तशे बिझनेसमॅनाकूय हक्क आसा. समज यू आर अ बिल्डर, तुजें नांव बरें आसा, तुज्या कन्स्ट्रक्शनाची क्वॉलिटी पयलींच्यान फार्म जाल्लें आसा, यू आर गुड ब्रँड. तर आतां सेम एरियान तूं जेन्ना बिल्डींग बांदता, तूं सांगता म्हजो रेट so many thousand per square meter. Somebody else त्याच जाग्यार नेक्स्ट डोर चिपर फ्लॅट्स विकता. तुज्या फ्लॅटान क्वॉलिटी आसा. नंबर 2, तुज्या कॉलनीन स्विमींग पूल आसा, जिम आसा, आनी कितें कितें आसा, आनी फॅसिलिटीज आसा. प्लस तुजें नांव क्वॉलिटी कन्स्ट्रक्शन करपी म्हणून जाल्लें आसा, आनी दुसरो एक तो नवो आसा, ताणें अजून नांव करपाचें आसा. ही चार्जिंग लेस. तर हांव तुजे कडेन येवन तूं त्या प्रायसींक म्हाका दी म्हणूंक शकना. तुकाय फ्रीडम आसा. शेजारा जर तो 10,000 पर स्क्वेअर मिटर विकता, यू हॅव फ्रीडम टू चार्ज इवन 1 lakh पर स्क्वेअर मिटर. तुका फ्रीडम आसा. जांकां जाय जातले तर तुजे कडेन येतले, अदरवायज दे विल गो टू हिम. सो सिमिलरली each company, it may be a small pharmacy company under small scale. Suppose small scale and
खंयच्या तरी नव्या स्टेटीन बी 5 वर्सां सुटी दिता ते टॅक्स हॉलिडे, सवाय भितर लँड दिता. आनी तुवें स्मॉल स्केल फार्मसी काडली, फार्मसी कंपनी मॅन्युफॅक्चरींग, आनी व्हडली कंपनीक पगार जास्त दिवचो पडटा एक्सेट्रा एक्सेट्रा. सो ईच कंपनी हॅज द फ्रीडम. मातशें रेग्युलेशन आसता, ना अशें न्ही, म्हणजे खंयची लिमिट लागता. बट ईच कंपनी कंटेंट सेम जावन दुसरे प्रायस आसूं शकता. म्हणून हालीं जेनेरीक मेडिसीन म्हणून आयला की जेन्ना तुका पॅरासिटामॉल जाय, सो इन्स्टेड ऑफ एक्स ब्रँड, वाय ब्रँड, झेड ब्रँड, पॅरासिटामॉल म्हणून जेनेरीक मेडिसीन मेळटा. दॅट इज जनरली चिपर. ताका जेनेरीक मेडिसीन म्हणून हालींच हे नवे कन्सेप्ट आयला. द एक्च्युअल कंपोनंट तुमकां प्रिस्क्रायब केला तोच फक्त घालून दितले. ओके. म्हाका दिसता हांगासर जे प्रश्न आयले तांचे समाधान जाल्ले आसा. सर, आमी म्हणटाले की जेन्ना ग्राहक कंप्लेन करूंक वयता, जर तुमी म्हटलें 50 लाखापर्यंत आमी डिस्ट्रिक्टान वचूंक शकता, त्याच्या वयर आमी स्टेटान, आनी जर 2 कोटीच्या वयर नॅशनलाक वयता. पण सुरवात खंयच्यान? म्हणजे जर 5 रुपयाचे जर हांवें प्रोडक्ट घेतले आनी आय एम नॉट सॅटिस्फायड, तर हांव करूंक शकता? ऑफकोर्स. ताका लोअर लिमीट कांय ना. अबावट 2 म्हयने पयलीं पेपरांनी आयिल्ले, कदाचित तुमी वाचले आसतले, बेंगलोर एक लेडी, तिका बस कारान कंडक्टरान 28 रुपयाचे कितें तिकेट आशिल्ले आनी 30 रुपया दिले, 2 रुपया मोडचे ना म्हणून लागलो. ते म्हणले आतां मोडचे ना, नो प्रॉब्लेम, म्हाका देंवपाक आनी अर्द वर आसा, तेन्ना तरी दी. पण त्याचा इगो, तेन्ना आशिल्ले ताचे कडेन पण दिवंक ना. तेणें केस फायट केली. म्हणजे 2 रुपयान तेणें केस फायट केली. 2 रुपये तर तिका मेळ्ळेच, प्लस कंज्युमर कोर्टान तिका 2000 रुपये भरपाई दिली. सो लोअर लिमीट कांय ना. यू कॅन फायट थियोरेटिकली इवन फॉर 1 पैसा. सर, आमकां एक प्रश्न येता. अपूर्वा वाघ, टोंका, पणजेच्यान उलयता. बाय, तुजो प्रश्न विचार. म्हजो प्रश्न असो आसा की आतां टीव्हीवर या न्यूजपेपरान हांव ऍड पळोवन कितें स्किन केअर प्रॉडक्ट या हेअर प्रॉडक्ट हांवें विकत घेतला की म्हजे पिंपल जातले या म्हजे केस सिल्की जातले, आनी ते करूं ना तशें, देन कॅन आय फायल कंज्युमर केस? ओके सर, कळ्ळो न्ही प्रश्न. आमी ओदर भासाभास करपाक सुरवात केली तेन्ना थंय विचारलेले की आतां खुबशे प्रोडक्ट्स जे स्किन केअर बरे जावपाक किंवा आमकां मुर्मा येता ती वचपाक किंवा आमचे केस बरे जावपा खातीर अशे प्रोडक्ट येता आनी खूब लोक घेताय बी, लायतात बी, पण कांय फरक पडना. सो तेन्ना आमी वचूंक शकता कंज्युमर? ऑफकोर्स वचूंक शकता. आतां हेतून एडवर्टायजमेंट नाल्यार त्या प्रोडक्टाचेर क्लेम कितें आसा तें इम्पॉर्टंट. समज हांवें तुका एक प्रॉडक्ट विकले आनी 100% गॅरंटी अशें म्हणून सांगलें. फॉर एग्जाम्पल मशिनाक सांगूं येता, स्कूटर फॉर एग्जाम्पल घेतली, हय तुका मिनिमम इतले किलोमिटर पर लिटर मिनिमम येतलेच, ट्राफीक आसल्यारय इतले मिनिमम येतले. अशी जर गॅरंटी कोणें दिल्ली आसा देन ताणें मिस्टेक केली आसा. पण कंपनी हुशार आसता, ते केन्ना केन्ना म्हणटा की खूब लोक हे मलम लावन गोरे जाले, खूब लोक जाले खरें आसतले, पण ते तांणी सायंटिफीक डेटा आसपाक जाय. बेश्टेच खूब लोक, हांवें कालूच स्किन ऑइंटमेंट्स मॅन्युफॅक्चरींग स्टार्ट केले आनी हजारांनी लोक गोरे जाले, हे म्हणप रॉंग. यू हॅव टू हॅव डाटा. तितलें इन्फॉर्मेशन डेटा जाय तुजे कडेन. सो इफ समबडी इज गॅरंटींग गोरे जातले क्रीम लावन, they are violating a consumer law and you can file. We can file a case. म्हणजे तांचेर आमी केस घालूंक शकता. बट केन्ना केन्ना कितें जाता, तेंचे प्रोडक्टाचेर, ट्यूबाचेर किंवा कवराचेर एक ल्हान टर्म्स एंड कंडिशन्स बरयल्ले आसतात. सो म्हाका दिसता ते आमी वाचपाक जाय. ग्राहक जागो म्हणूनच म्हणटा, जागो ग्राहक जागो. कंज्युमर हॅज टू बी अवेअर. एट द सेम टायम टू स्मॉल अ प्रिंट, तुका 20 पानांचे कॉन्ट्रॅक्ट आसा आनी तितून धाकटी प्रिंट घातल्यार देन ऑल्सो यू हॅव अ रायट. ओके. सो दॅट वन हॅज टू बी अवेअर. पण सर, हे अशें जेन्ना कंपनी खंयची विज्ञापन करता
एडवर्टिजमेंट करता न्ही सो तांकां तो हक्क आसा एडवर्टिजमेंट करपाक की म्हाजो प्रोडक्ट तुका गरो करतलोच किंवा तुजी मुर्मा वयतलीच अशें ते गॅरंटीड सांगता सो तांकां ते फ्रिडम आसा कंपनी तांकां फ्रिडम केन्ना आसतले सी जनरली एक स्टॅटिस्टिक्स यू हॅव टू निर्माण करपाक जाय निर्माण म्हणजे खरेंच सो 1000 लोकांनी एक वखद घेतले फॉर एग्जाम्पल आमची वॅक्सीन आयली कोरोना thousands of people got protected by corona. Of course, exceptions असता कोणाक माल इफेक्ट जाला सो तेंच्यांनी तशें क्लियरली सांगपाक जाय वी हॅव गॉट स्टॅटिस्टिक्स 1 लाख लोकांनी आमचे वापरला आणि 97% हॅव गॉट गुड रिझल्ट अशें म्हणूंक शकता ते पण तांकां ते ऑथेंटिसिटी कोण दिता जर there are different bodies one is they have to show their data you can go and ask तुमचो डेटा दाखयत म्हाका तो तेंची जबाबदारी दुसरे एक कंट्रोल करपी फॉर एग्जाम्पल अशी एक बॉडी आसा ASCI म्हणटा ताका एडवर्टायजमेंट स्टँडर्ड काउन्सिल ऑफ इंडिया सो सम सॉर्ट ऑफ ऑटोनॉमस बॉडी सगळ्या कंपनीनी वेदर इट इज होर्डिंगां लायल्या पेपरांनी एडवर्टायजमेंट ऑर टीव्हीचेर एडवर्टायजमेंट सगळ्या कंपनीचे एडवर्टायजमेंट आर ब्रॉडली क्लियर्ड बाय दिस ASCI and you can complain to them also advertisement standard council of India or of course you can complain to the consumer court सो हो प्रोडक्ट म्हाका बरो लागूंक ना म्हाका तेजे कांयच रिजल्ट ना सो हांव कंप्लेन रिजल्ट ना सो यू कॅन सर्टनली कंप्लेन मागीर वेदर द कंपनी हॅज क्लेम्ड कशें क्लेम केला जाल्यार त्या प्रमाणे तांकां हे जातले न्याय जातलो म्हाज्या खुबशे प्रश्नांचे तुमी निवारण केल्ले आसा पण जेन्ना आमी गोंया बद्दल उलयता गोंयान अशें चड जागरूकता आसा की ना आमकां खबर ना तुमी बरे एक्सपर्ट आसा तुमी सांगा की गोंयान अशे लोक जागरूक आसा जागो ग्राहक जागो हो स्लोगन तर ऑल ओवर इंडिया चल्ला आमच्या गोंया एक फायदो असो आसा की वी आर वन ऑफ द हायली लिटरेट स्टेट्स शिकिल्ले मनीस आसा सर तुम्ही आन्सर दिवच्या पयलीं आमकां आनी एक प्रश्न येता संतोष नाईक वास्कोच्यान विचार तुजो प्रश्न हॅलो विचार संतोष नाईक वास्कोच्यान उलयतालो उलया सर सर सदांच विचारचें की सर्वीस जर व्हॉयलेट जाली सपोज गार्बेज मॉर्निंग गार्बेज पिकअप इज नॉट पिकिंग अ गार्बेज ऑर द इलेक्ट्रिशियन इज आफ्टर लाईट वतकीर फोन करून जर येना जाल्यार वी कॅन गो अगेन्स्ट दॅट पर्सन इन द कंज्युमर फोरम इफ द सर्वीस इज व्हायलेटिंग सर्विसेस सारखे दिवंक ना लाईट गेली आणि आम्ही तांकां परत फोन करून सांगले की लाईट ना तरी येना ते उदक गार्बेज उकली ना किंवा लाईट गेली जाल्यार ते येना रिपेर करपाक किंवा उदक येना किंवा रस्तो सारको करिना तो हांगासर आमी कितें करपाचें अशें आसा की हेतून मिक्स करपाचें न्ही एक म्हणजे आमी डायरेक्ट जेन्ना पयशे दिता फॉर एग्जाम्पल लायट तुमच्या घरा कडेन नाल्यार शॉपाक खंय आसा तुमचो मिटर आसता आनी मिटरा प्रमाणे बिल फारीक करता सो देर यू आर अ कंज्युमर वॉटर ऑल्सो यू आर अ कंज्युमर मे बी तुमच्या घरा कडेन मिटर नासतलो पण कॉलनीत आसतलो जॉयंट पण थंय तुमी कंज्युमर आसा सर्टन सर्विसीस यू मे नॉट बी अ कंज्युमर दे आर done by the government or municipality services are given the money that you pay unless specifically taken एका सर्विसेक पैसे दिल्या जाल्यार थंय तुमी हे जाले कंज्युमर जाले एक उदाहरण दिता की शिक्षण तुम्ही जे पैसे दिता एज अ स्टुडंट फी दिता ती फी इज नॉट फॉर द पेमेंट ऑफ द टीचर गुरु जो असता तो तुका जे शिक्षण दिता ताका ते अनमोल असता अमूल्य इट इज इनवॅल्युएबल सो यू आर नॉट बायिंग एड्युकेशन मेळता यू शूड थँकफुली रिसीव इट तू जी फी दिता दॅट इज गोईंग फॉर द एडमिनिस्ट्रेशन टू सी दॅट तुझ्या क्लासरूमान पंखे चलता क्लार्क्स आर अपॉइंटेड बेंच जाय बसपाक टेबल जाय बरोवपाक स्कुलान लाईट आसूंक जाय फळत सो
you have to make clear that you are not a consumer for your professor or teacher. You are not buying his services. So बट यू आर बायिंग सर्विसेस ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर जे तुका बिल्डिंग मेळटा किंवा बसपाक जागो मेळटा. ओके. So that you have a right, you can fight, you can tell the principal, we are 50 students, पण 25च कदेली आसा, आमी 25 लोक उबे आसा. Of course, you have a right. सो ग्राहक म्हणटकूच गिरायक म्हणटकूच आमकां खबर आसपाक जाय की आमचो हक्क खंय आसा आनी आमकां ती जाणविकाय आसपाक जाय की खंयच्या सर्विसाक आमी कंप्लेन करूं शकता किंवा खंयची सर्वीस कॉमन आसता किंवा आमकां फ्री मेळटा थंयसर आमी करूं शकना, कागाळ करूं शकना. हें जर आमकां कळ्ळें, जशें आमकां सरान पयलींच म्हटलां की जी वस्तू आमी पयशे दिवन घेता, विकती घेता, ती वस्तू जर खराब येयली, वायट येयली किंवा चुकीची येयली तर आमी तेन्ना कागाळ करूंक शकता. आनी हांव ऍड करूंक शकता की फक्त वस्तू न्ही, सेवा ऑल्सो, सर्विसेस. तितून ट्रॅव्हल आयले, कोरियर आयले, कित्याक कोरियर DHL or any other company, तूं 70-100 रुपया दिता, युअर एनवलोप, तुजें एप्लिकेशन बॉम्बे त्या कंपनीन पावपाची, ताका तुवें दिता. सो दॅट इज अ सर्वीस दॅट यू आर बायींग. सो थंय तुका हक्क आसा, बिकॉज यू आर पेयींग, थंय प्रॉडक्ट तुज्या हातीन काय ना, तुका सर्वीस मेळ्ळा. तशें तर आतां आमी ऑनलायन खुबशें जेवणूय मागयतात. सो तें जेवण जर खराब जालें जाल्यार आमी ऑफकोर्स करूंक शकता, कागाळ करूंक शकता, कारण तो प्रोडक्ट आसा आनी ताका आमी पयशे दितात. सर, आमी गोंयचे बद्दल उलयताले की हांगासर कशे ग्राहक गोंयचे हांव म्हणटालो की वी आर इन अ वे अ बीट फॉर्च्युनेट. आमी नशीबवान आसा कित्याक गोंय धाकटें स्टेट आसा, एड्युकेशन लेवल हाय आसा, कंप्लिटली अशिक्षीत मनीस असो कोणीच दिसना, कमी दिसता. कमीत कमी वाचपाक 4 बुकां शिकिल्ली म्हणटा तशे लोक आसा. सो एड्युकेशन लेवल हाय आसा आनी म्हणून जागरूक आसात. अर्थात तांकां ही सगळी डिटेल खबर नासता, कंज्युमराक कितें करपाचें, खंय वचपाचें एक्सेट्रा. पण इन जनरल आमी व्हडली स्टेट, आमचे गरीब राज्यां जी आसा त्यांच्या कंपॅरिजन केल्यार, व्हडली गरीब राज्यां ज्यांचे पॉप्युलेशन चड आसा त्यांच्या कंपेर केल्यार आमच्या गोंयांत जागरूकता बरी आसा, हायर. ऑफकोर्स आनी खूब वाडपाक जाय. सर, म्हजो प्रश्न की कागाळ करतना जर हांवें खंयचो प्रोडक्ट घेतला, खंयची वस्तू, तेची बिलां बी सगळी म्हजे कडेन आसपाक जाय जेन्ना हांव कंप्लेन करता तेन्ना? सारकें. सगळी ना, तितून आनीक एक हांव म्हणूंक शकता की मेळटा जेन्ना बिल घेवपाची सिस्टम आसा, दिवपाची सिस्टम आसा, तेन्ना आसपाक जाय. फॉर एग्जाम्पल, हांवें कार घेतली 20 लाखाची, नाजाल्यार 1 लाखाची, 2 लाखाची स्कूटर घेतली आनी ताणें बिल घेवंक ना, हांवें मागूंकच ना, हें म्हणप चूक. इतलें जेन्ना तूं पळयता बिल घेवपाकूच जाय. पण हेच एग्जाम्पल तूं शेजरा बिल्डिंगेच्या भायर पसरो आसता, थंय वचून एक दुदाचें पाकीट घेता 30 रुपयाचें, तुका तो बरोवंक दिना, कित्याक दुसरो एक धाकटो भुरगो उबो आसा 5 रुपयाची चॉकलेट घेवपाक, तिसरी बायल उबी आसा 5 किलो गहू घेवपाक, तुका हे 30 रुपयाचे बिल दिना तो. पण हे बिल नासल्यार अशें तुवें सगळें एक्सप्लेन करपाचें. बरोबर. ओके. ह्या कारणान म्हजें बिल ना. सर, आमकां आनी एक प्रश्न येता. निमा आमोणकर पणजेच्यान आमकां प्रश्न करपाक फोन केला. सांग निमा बाय. हॅलो. हां, सांग. हॅलो निमा, आयकूंक येता तुजो आवाज? हय. हॅलो. हय. हॅलो. गुड इवनिंग सर. गुड इवनिंग. म्हाका तुमकां एक प्रश्न विचारपा आशिल्लो की आमी एक आतां फर्निचराक, कॉन्ट्रॅक्टराक फर्निचर ऑर्डर दिल्ली आसा आनी ती अमूक टायमान जर तो मेळ्ळी ना, ताणें प्रॉमीस केल्ली त्या टायमार, जाल्यार हाजी कंप्लेन आमी कंज्युमर रायट्सान करूंक शकता? डिलेड डिलिव्हरी इज दॅट अ क्वेश्चन? या कॉन्ट्रॅक्टरान तेंच्यांनी ऑर्डर दिला पण तेणी डिले केला. हां, यू कॅन. फॉर एग्जाम्पल, हांव एक उदाहरण दिता. तूं एक फ्लॅट बूक केलो, बिल्डरान एडवर्टायज केल्या, काम चालू आसा, 3 वर्सान तुका मेळटलो, असो तुमचो करार जाला. आतां 3ची 10 वर्सां जालीं पण अजून तुका फ्लॅट मेळूंक ना, डिले ऑफकोर्स. तशें आतां कशा तरेन ताणें गॅरंटी दिल्या काय, तुवें कितें
आयटम ऑर्डर केलो ताणें गॅरंटी दिल्या काय, त्याच्या हातीन आसा काय. समज ताणें 3 दिसांनी येता म्हणून सांगलें, कितें खंयच्या आयटमाचे आशिल्ले हेंचो प्रश्न. वॉट टायप ऑफ आयटम? फर्निचर. आतां समज आतां तेजें फर्निचर समज दुसरी कडेन खंय तरी मॅन्युफॅक्चर जाता आनी थंयच्यान हांगा येवपाक समज बस स्ट्रायक आसा, रेल्वे स्ट्रायक आसा, फ्लड आसा, ताका समज कारण आसा जाल्यार यू कॅनॉट होल्ड हिम. ताका गोमटीक धरूंक येना, 3 दिसान पावना. सो समटायम्स देर आर थिंग्स बियॉन्ड हीज कंट्रोल. तो आळशी जावन 3 दीस न्हिदून काडले ताणें का त्याच्या हातीन ना अशेंय जावंक शकता. त्याच्या शेजाऱ्याच्या फॅक्टरीक समज आग लागली, कितें ते लायट बंद करता गव्हर्मेंट. सो थिंग्स आर बियॉन्ड हीज कंट्रोल, सो यू कॅनॉट इन्सिस्ट. सो आमी ते पळोवपाक जाय की कसल्या कंडिशनान ताका डिले जाली, कितें प्रॉब्लेम जालो. आनी तुमी पळयना जाल्यार आमी पळयतले. आमी म्हणजे कंज्युमर कोर्ट पळयतले. ओके. सो पण ताचो एड्रेस किंवा जो करार जाला ते सगळे सबमीट करचे पडटले. तुम्ही जेन्ना कंप्लेंट जेन्ना फायल करता, आपलो स्वताचो एड्रेस तशेंच त्याचो एड्रेस कंप्लीट बरोवपाक जाय. कितें जालें साद्या शब्दान कंप्लेंटीन बरोवपाचें. सर, म्हाका विचारूंक जाय आसलें की जेन्ना दुकानान वयता आनी युजली अशें म्हणटात की बायलांक खुबशे अशे वेगळे वेगळे पळोवंक इंट्रस्ट येता. जर साडी घेवंक जाय, एक खंयचे कंपनीची, एक डिझायनराची, म्हाका हक्क आसा तशें पळोवपाक. कारण जर तो दुकानदार म्हणटा ना हांव दाखयना, म्हाजे कडेन एकूच ब्रँड आसा, हेच पळय तूं, ह्या टायमार हांवें कितें करप? कारण म्हाका आवडटा वेगळे वेगळे पळोवपाक. ना कितें आसा, समज तुवें कितें विकतें घेतलें जाल्यार तूं ग्राहक जालें. आतां साडयांच्या दुकानान एक आमकां कॉमन एक्सपिरियन्स आसा. ते गादयो घातिल्ल्यो आसता जमनीर आनी ते नाका नाका आमी नाका म्हणटा तरी और देखो म्हणून 50 साडयो दाखयता. दॅट इज हीज चॉयस. तुवें इन्सिस्ट करपाक येना. दाखोवपाचें काम तेचें न्ही. ते दाखयता ते हुशार बिझनेसमॅन म्हणून दाखयता, तांकां गिरायक जाय. सो दॅट इज अप टू देम. त्या दुकानान म्हाका 100 साडयो दाखयल्यो म्हणून हांगा तुवें दाखय. तो म्हणटलो आर यू गॅरंटींग? 100 हांव 150 दाखयता. एक तरी घेतले म्हणून गॅरंटी दिता. सो अशें गिव एंड टेक जाय ते. तो आमकां ध्यानान दवरूंक जाय की आमी जेन्ना गिरायक म्हणून वयता आमकां हक्कूय आसा आनी आमची कर्तव्यां कितें ती आमी पळोवपाक जाय की आमी तांकां हॅरेस करूंक शकना. आनी जो मेरेन तूं विकती घेयना तो मेरेन तूं गिरायक न्ही. सो तुजो कांयच हक्क ना. येस. सो गिरायक म्हणून गेले आनी कांयच घेवंक ना तर गिरायक किंवा तो आमचेर कंप्लेन करूं शकता की तो विन विन सिच्युएशन म्हणून म्हणटा न्ही. दोगेय तो हुशार जो बिझनेसमॅन आसा तो तुका 100 साडयो तो पुरो म्हणले तरी आनीक 50 दाखयता, मागीर लजेन तरी एक तूं येता. सो हे विन विन सिच्युएशन जालें. तशें अशें झगडी करत गेल्यार आनी तोय दाखोवपाक रेडी ना, आमी इन्सिस्ट करता, लॉस सिच्युएशन जालें. कोणाचोच फायदो ना. बरोबर. सो आमचो हक्क आनी आमची कर्तव्य हे आमकां गिरायक म्हणून हे खबर आसपाक जाय. थंयसर मागीर आमी कंप्लेन किंवा तेची मदतूय करूंक शकता. आनी हांवें सुरवातीक सांगलें तशें जेन्ना तुमी पयशे फारीक केले त्या क्षणाक तूं गिरायक जालें, तेच्या पयलीं न्ही. तेच्या पयलीं जावंक ना. आनी आमी बिलां ती घेवप गरजेचें आसा. जर व्हडले सिस्टम बिलाची आसा ते घेवप सारकी धरप हें आमचें कर्तव्य. हय हय. सर, तुमी गोंय राज्या खातीर खूब कार्य केलां. गोंय राज्य गिरायक आयोग जे आसा थंयसर खूब कार्य केलां. अधीक्षक म्हणून तुमी रिटायर जाले. तुमच्या जेन्ना टेन्युअर आसलो त्या वेळार तुमी नवीन कितें तरी हाडलां आसतलें थंयसर, तेच्या बद्दल आमच्या प्रेक्षकांक कितें तरी सांगा. जालें कितें, हांव गोंयाच्या ग्राहक हेतून आयोगान मेंबर म्हणून डिस्ट्रिक्ट साऊथ डिस्ट्रिक्टाक जॉईन जालो 2004. म्हणजे आज सारकी 20 वर्सां जाली. सो 19 वर्सां सर्वीस केल्या. फाटल्या वर्सा राज्य आयोगाचो ग्राहक म्हणून अध्यक्ष म्हणून रिटायर जालो. तर 20 वर्सां पयलीं ही जागरूकता खूब कमी आशिल्ली, व्हेरी लेस. तेन्नाच्यान आय ऑलवेज अशें ट्राय केलें आनी गव्हर्मेंट ऑल्सो डीड इट जॉब. 2-3 कंज्युमर डे आसता. एक वर्ल्ड कंज्युमर डे, एक नॅशनल कंज्युमर डे अशें आसता. कालूच एक कंज्युमर डे जाला. तर त्या दिसा गव्हर्मेंट फंक्शन करता. पण दुसरें एक हांवें सजेस्ट केलें की हांवें स्वता
आणि आमच्या मेंबरांनी स्टेट लेवल डिस्ट्रिक्ट लेवल आपापल्या एरियान विलेज पंचायती आसता गांवां आसता थंय तांकां बरोवन की थंय वचून तांकां हे जागृतता करपाची व आज आमी येवन उलयतले अशें जागृतता करपाची गांवांतले लोक येवन आयकतले तांकां आपले हक्क कितें आपण कितें करपाक जाय हे जाणा. सर तुम्ही तुमच्या बरोबर एक बुकूय घेवन आयल्या ते तुमी आमच्या प्रेक्षकांक दाखयात. अशें सांगपाक बरें दिसता की गोंय गिरायक आयोग जे आसा तांच्यांनी हे पुस्तक छापून हाडलेले आसा आनी हांगासर जर लोकांक खंयचोय प्रश्न आसा ते ह्या पुस्तकांच्यान वाचूंक शकता. गोवा प्रिंटींग प्रेसार पब्लीश जाल्लो आसा आनी तो थंयसर सेलाकूय दवरलेलो आसा आनी हाचे एडिटर इनचार्ज आमचे सर धनंजय जोग साब आसात. सो सर तुमी आयज आमच्या स्टुडियोन आयले आनी खुबश्या गिरायकांचे अशे प्रश्न आसले आनी तांची उतरां तुमी दिली आनी सगल्यांकूच बरें दिसलें आसतलें की खंयची जागृतता आमकां गरजेची आसा, ही जागृतता चड गरजेची आसा ते तुमी आमकां सांगून दिल्ले आसा. त्याच्या बद्दल हांव देव बरें करूं म्हणटा. दूरदर्शन तर्फे खूब खूब देव बरें करूं. थँक्यू.